नमस्कार. वास्तूनुसार घरात आरसा कोणत्या दिशेला हवा आणि किती हवेत याचे काही ठराविक नियम आहेत जे सकारात्मक ऊर्जा टिकविण्यासाठी मदत करतात. तर नंबर 1, आरशाची दिशा. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण घरामध्ये आरशाच्या दिशा ह्या कुठे ठेवाव्यात आणि कशा कराव्यात. तर उत्तरेकडे किंवा ईशान्य दिशेकडे आरसा ठेवणे शुभ मानले जाते. ही दिशा सकारात्मक ऊर्जा वाढवते. त्यामुळे आपण घरामध्ये आरसा, घड्याळ किंवा ज्या काही अशा गोष्टी असतात त्याचे स्थान हे खूप महत्त्वाचे असते. जसे की आपण घर करताना वास्तुपुरुष, वास्तुदोष आणि वास्तुशास्त्रानुसार करतो, तसेच घरातल्या वस्तूसुद्धा दिशेनुसार ठेवणे खूप चांगले असते. कारण बघा, आरशातून पूर्व किंवा उत्तर दिशेला परावर्तित प्रतिबिंब दिसणे अधिक चांगले असते. तसेच दक्षिण व पश्चिम दिशेला आरसा हा टाळावा, कारण यामुळे नकारात्मक ऊर्जा ही वाढू शकते. तर नंबर 2, आरशाची संख्या. जसे की आपण घरामध्ये देव ठेवतो, तर देवांची पण आपण 2 देव एका देव्हाऱ्यात ठेवते नाही सारखे देव, तसेच आरशाची पण संख्या असते. तर घरामध्ये अत्याधिक आरसे हे ठेवणे टाळावे. 2-3 आरसे पुरेसे असतात, विशेषतः बेडरूम, बाथरूम आणि हॉलमध्ये. बेडरूममध्ये आरसा असल्यास तो असा ठेवावा की झोपताना तुमचे प्रतिबिंब आरशामध्ये अजिबात दिसू नये. त्यामुळे आरशामध्ये आपले जे प्रतिबिंब आहे ते दिसणे हे अशुभ मानले जाते वास्तुशास्त्रानुसार. त्यामुळे झोपताना आरसा हा समोर ठेवू नये. तसेच नंबर 3, आरसा अजून कुठे ठेवू नये, तर देवघरासमोर आरसा हा ठेवणे चुकीचे आहे. तसेच मुख्य दरवाजासमोर म्हणजेच घरामध्ये जो आपला प्रवेशद्वार असतो तेथेही आरसा ठेवणे टाळावे. कारण घरात येणारी जी सकारात्मक ऊर्जा असते ती आरशाच्या प्रतिबिंबामुळे पुन्हा बाहेर जाते. तर अशा प्रकारे अनेक गोष्टी असतात. जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा, आणि जर हवे असल्यास तुमच्या घराची जर रचना पद्धत जर समजली तर आपण त्यानुसार मार्गदर्शन करू शकतो. तर धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.